मी डॉक्टर हिना ठाकूर, ओनर आहे शिवकला नेत्रालय छत्रपती संभाजीनगरचे. आणि आम्ही आजपासून मीन्स ते 29 डिसेंबर 2024 पासून स्किन अँड डेंटल चालू केलं आहे. ऑलरेडी आमच्या हे आहे डोळ्यांच्या, आणि डोळ्यांच्या जे आहे आम्ही आज त्यांच्यासोबत कॅम्प ठेवलेला आहे, शिबिरचं जे आयोजन केलेलं आहे. सुरुवातीपासून आजपासून आम्ही हे चालू केलेलं आहे. तसं आमच्या दवाखान्याला किती 19 वर्ष झाले. 2004 पासून आमचा दवाखाना जे आहे औरंगाबादमध्ये, पहिले औरंगाबाद नाव होतं, आता छत्रपती संभाजीनगर आहे. तिथे आम्ही 2005 पासून चालू केलेलं आहे. सॉरी माझ्याकडून 2004, त्याचं तुम्ही ते एडिट करून घ्या. आणि आज हे छत्रपती संभाजीनगरचे नागरिकांना हे संधी भेटली पाहिजे स्किन अँड डेंटलची डोळ्यांसोबत, हे आम्हाला खूपच हे उत्सुकता आहे की जेवढे पेशंट आहे ते आमच्या हॉस्पिटलमध्ये आले पाहिजे आणि त्यांना हे स्किन आणि डेंटलची पण संधी भेटली पाहिजे. नेत्र रुग्णालय सुरू असताना तुम्हाला का बरं वाटलं का डेंटल आणि स्किन पण सुरू? ते ऍक्च्युली बाहेरचे जे रेट आहे ते पेशंट अफोर्ड नाही करू शकतात, त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलेलं आहे. पहिलेही आमची जी फीस आहे 50 रुपये. आमच्याकडे बरे पेशंट यायचे आणि ते विचारायचे की आम्हाला स्किनचे डॉक्टर सांगा जिथे कमी से कमी फीसमध्ये होईल, त्यांची तपासणी होईल. तर आम्ही हे संधी त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे. आमचे पेशंटला ही संधी भेटली पाहिजे कमी रेटमध्ये, त्याच्यासाठी आम्ही स्किन आणि डेंटल चालू केलेली आहे. स्किनची जे तपासणी फी आहे 80 रुपये ठेवली आहे आणि डेंटलची जे फी आहे ते आमच्या सोबतच 50 रुपये ठेवलेली आहे. आणि त्यांच्या जे पण हे होईल प्रोसिजर्स जे पण कमी रेटमध्ये होईल त्याच्यासाठी आम्ही हे सुरू केलेलं आहे. काय काय सुविधा आहे मॅडम? डोळ्यांव्यक्ती म्हणतात की तुम्ही डेंटल आणि हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहे? तसं आमच्याकडे जे आहे आम्ही हे कॅटरॅक्ट जे करतात ते मोतीबिंदूचे ऑपरेशन जे आहे आमच्याकडून 3000 पासून चालू होतं. ते 3000 पासून जे आहे बिना टाकेच्या इंडियन लेन्स आहे. त्याचे वरती जे असतात आमची 5000 पासूनची तर इम्पोर्टेड लेन्स आहे. त्याच्यामध्ये आम्ही 8 दिवसाची मेडिसिन, डार्क गॉगल फ्री देतात. त्याच्यासोबत राहण्याची व्यवस्था आणि जेवण आमच्याकडून असतात पेशंटला. शहरामध्ये बरेच असे डेंटल आणि स्किन केअर सेंटर आहे, पण आपल्या हॉस्पिटलचं काय वैशिष्ट्य राहणार? त्यांची सगळं पहिले तर डोळ्यांचे जे पेशंट आहे ते त्यांची जगावरती, पण स्किन आणि डेंटलसाठी त्यांना कमी से कमी रेटमध्ये उपचार भेटला पाहिजे. त्यांचे जे इथे तिथे पेशंट जे आहे भरपूर पेशंटला डेंटलच्या ते अफोर्ड करू शकत नाही. आणि स्किनचे जे आहे जे मुली असतात ज्यांना स्किनचे आजार असतात, ज्यांचे लग्न नाही होतात, ते लग्नासाठी त्यांचे हे आपण सुरू केलेलं आहे. त्यांच्या लेझर वगैरे जे आहे कमी से कमी रेटमध्ये होईल. हे करत असताना तुम्ही सामाजिक उपक्रम पण राबवतो. काय काय सामाजिक उपक्रम राबवले जाते आपल्या हॉस्पिटलच्या वतीने? सामाजिक उपक्रम म्हणजे जे आता ते आमचे हे आहे गोशाला आहे आमची इथे बाहेर. आम्ही गोशालासाठी म्हणजे जे आहे आमची पूर्ण त्यांची सेवा आम्ही करत आहे. वर्षातून किती कॅम्प केले आपल्याकडे? वर्षातून 3 कॅम्प तर कंपल्सरी असतात आमचे. ते कॅम्पचं वैशिष्ट्य काय असतं नेमके? कशा प्रकारचे आपण घेतो कॅम्प जे आहे ते आम्ही त्याच्यामध्ये 50% पेशंटला हे देतात. जे लेन्स मध्ये जे आपल्या फक्त लेन्सचे चार्जेस असतात, बाकी दुसरे काही सर्जरीचे चार्जेस नाही असतात. आम्ही लेन्स मध्ये त्यांना 50% हे देतात. आजचं शिबिर आहे त्याला कसा रिस्पॉन्स आहे? हा म्हणजे जे शिबिर आहे घेतलेलं तपासणीचं प्रतिसाद कसा आहे? किती पेशंट वगैरे आले असं? आमच्या म्हणजे किती झाले पाहिजे ऍक्च्युली 100-200 तर पाहिजे पेशंट, त्याच्यावरती पण होऊ शकतो. तशी आमची 100-150ची ओपीडी आहे. शहरामध्ये हॉस्पिटल आहे आणि मी एक ऐकलं कन्नडमध्ये पण आहे. इतर ठिकाणी हॉस्पिटल सुरू करण्याचा काही विचार आहे का भविष्यामध्ये? कुठे? इथे औरंगाबाद ठिकाणी बिलकुल आहे, पण मॅन पॉवर वाढली आमची तर आम्ही बिलकुल चालू करणार. काही असं वेगवेगळे ग्रामीण भागामध्ये काही कॅम्प आयोजित करण्याचं करतात ना आम्ही. आमचे जे असतात जिथून पण येतात लोक विचारतात कॅम्प करायला, तो पॉसिबल असतं तो आम्ही बिलकुल करतो. कॅम्प कसा मोफत असतो का? मोफत असतात फक्त आणि मोफत असतात. आणि जे मोतीबिंदूचे ऑपरेशन आणि जे पण ऑपरेशन त्यांना करायचे 50% मध्ये असतात. आणि 600 रुपये रजिस्ट्रेशन फीस असतात. हे कंपल्सरी त्यांची रजिस्ट्रेशन फीस असतात. आणि 50% जे असतात त्यांचे लेन्स वरती असतात. जे पण त्यांना लेन्स टाकायचे, समजा 5000ची टाकायची, 2500, 7000ची टाकायची, तो 3500. या डेंटल आणि याच्याविषयी स्क्रीन विषयी काय आव्हान करसान तुम्ही शहरवासियांना? नवीन पेशंटला येण्यासाठी? नवीन पेशंट येण्यासाठी
आता सगळं पहिले तर त्यांना तपासणी फीमध्ये त्यांना हे भेटत आहे. बहुतेक पेशंट तेही करून येणार. ॲक्च्युली सगळ्यांची हेच अपेक्षा असतात की बाबा जिथे तपासणी फी कमी लागतात आहे तिथे जाऊन चेक करायचे. थँक्यू. धन्यवाद.